नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. बाळूमामाने स्वतःच कठोरपणे शासन करून घेतले व अण्णू यांना नीतिमत्तेचा पाठ घालून दिला. एकदा बाळूमामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन लेंगणूर या गावातून रस्त्याने चालले होते. दुपारची वेळ होती. तिथे रस्त्याच्या कडेला काही चर्मकारांचे घरे होती. नेहमीप्रमाणे वाहना बनवणे वगैरे कामं चाललेली होती. मामांची दृष्टी सहजच तिकडे वळाली. सोप्यावर एक तरुणी चपला शिवत बसली होती. ती गोरी असून अंगावर अनेक सोन्याचे दागिने होते. तिने आकर्षक साडी नेसलेली होती. तिचे रूप विशेष देखणे होते. आपल्या हातातील उद्योगात ती एकाग्रतेने गुंग होती. मामांना तिच्या उद्योग शैलीचे मोठे कौतुक वाटले. क्षणभर तिचे कौशल्यपूर्वक काम करण्याचे काम पाहत सहज तिथे राहिले. पण लगेच त्यांना काय वाटलं कोण जाणे. ते झपाझप चालत पुढे एकीकडे बाजूच्या शेतात एक शेतकरी आपली बैलजोडी नांगरास जपून शेतात काम करत होता. मामाने त्याला थांबवून त्याच्या हातातील चाबूक मागितला. शेतकऱ्याने नांगरणीचा औध थांबवला व मामांच्या हातात चाबूक दिला. त्याला वाटलं गंमत म्हणून हा धनगर औध हाकणार असावा. चाबकाच्या दांड्याने खेळा एवढी वर्तुळ मामाने शेतात काढली. त्या वर्तुळात मध्यावर स्वतः उभा राहिले. आपले धोतर अंगावर राखून इतर सर्व पोशाख काढून बाजूस ठेवला. तोपर्यंत काही शेतकरी वाट सुरू मामांचे गडी माणसे वगैरे मामांभोवती गोळा झाली. या रिंगणाच्या आत कोणी याल तर खबरदार, या चाबकाने एकाला फोडून काढील, असं मामा गरजले. हे काय प्रकार आहे हे इतरांना समजेना झाला. एवढ्यात मामाने आपल्या उघड्या देहाला बेदमपणे सपासप चाबकाने फरकार मारण्यास आरंभ केला. एखाद्या कसाईने कत्तलखान्याकडे नेताना जनावरांचे चोपत न्यावे तसे मामा स्वतःला घटकभर चोपत होते. त्यांना मानणारे माणसांनी ते पाहावेना, पण काय करणार, मामांना अडवणारा असा कोणी जन्माला आलेला आहे. सगळे स्तब्धतेने पाहत राहिले. काही वेळाने मामाचा चाबूक थांबला. बाळूमामाने चाबूक शेतकऱ्याला परत दिला. त्याला 5 रुपये मोबदला दिला. पुन्हा आपले कपडे व्यवस्थित घातले आणि आपल्या उद्योगाला लागले. शब्दाने सुद्धा त्यांना काही विचारण्याची कोणाची हिंमत झाली नाही. वास्तविक मामांची कृती बोलकी नव्हती काय. परस्त्रीकडे पाहणे म्हणजे मोठे अनितीचा कृत्य असे धर्मशास्त्रात मानलेलं आहे. परवाई नारी माऊली समान, पर नारी माते समान मानले पाहिजे असे संतांनी सांगितलेलं आहे. सदाचार, धर्मशीलता आणि नीतिमत्ता समाजाला शिकवणारे गुरूंनी स्वतः केवढे शुद्ध आचरण ठेवणे अत्यावश्यक आहे हे मामाने स्वतःच्या कृतीने दाखवून दिले. आपल्या मनातील उद्भवणारे विकार नाहीसे करण्यासाठी प्रसंगी स्वतःलाही शिक्षा करण्याचे मामाने आपणाला दिलेले हे उदाहरण आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते. गुरु असावा तर असा विकारांना देखील वठणीवर आणणारा. असेच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग, मेंढी माऊलीच्या नावानं चांग.